नमस्कार सर्वांना, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते। तर मी आज सायंकाळची देवाची पूजा करून घेतली, देवाला दिवा लावून घेतला व देवीची आरती करून घेतली सायंकाळची। तर लगेच मी स्वयंपाकाची तयारी करून घेतली। तर मी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे बेसन आणि पोळ्या। तर मस्त गरम गरम बेसन बनवायचं आहे आणि पोळ्या। तर मी त्यासाठी सर्व सामान चिरून घेतलं, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो बारीक चिरलेला आणि लसूण बारीक खोडून घेतला आहे। नंतर मी तेल ठेवलं तापण्यासाठी, 2 पळी तेल टाकलं कढईमध्ये। तेल चांगलं असं तापवून घ्यायचं। तेल चांगलं तापल्यानंतर लगेच मी तेलामध्ये जिरं, मोहरी, हिरवी मिरची, कांदा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। तर आता हे व्यवस्थित 2 मिनिटं असंच परतून घ्यायचं। कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा गुलाबी रंग येईपर्यंत। तर बघा मस्त असा कांदा भाजून घेतला। कांदा भाजून घेतला की लगेच मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेते। नंतर टोमॅटो टाकून घेतला मी। तर टोमॅटो 2 मिनिटं मिक्स करून घेते। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। तर मी मस्त असं मीठ टाकून घेतलं। मीठ टाकलं की टोमॅटो लवकर नरम बनतो आणि खूप छान चव लागते टोमॅटोची। तर मी आता बेसन बनवण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं। आता पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे छान। तर बघा मस्त अशी या पाण्याला उकळी आली आहे। तर आता याच्यामध्ये मी मस्त बेसन असं आहटून घेतलं। थोडं थोडं पीठ टाकून हे बेसन मी आहटून घेतलं। तर मी बेसन हे बेलण्यानेच बनवत असते, नाहीतर चुनाची काडी पण आहे माझ्याकडे। तर मस्त असं बेसन शिजलं आहे, खूप छान असं बेसन झालं आहे। तर लगेच मी पीठ मळून घेतलं। पीठ अगोदरच मळून ठेवलं होतं, अर्धा घंटा मी पीठ व्यवस्थित मुरू दिलं। पीठ चांगलं मुरलं की पोळ्या पण खूप छान होतात। तर मी लगेच सर्व पोळ्या बनवून घेतल्या आणि लगेच जेवायला वाढून घेतलं। तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।